नमस्कार मंडळी, लसूण शेव कशी केली ते तुम्हाला सांगते. यासाठी आधी लसणाच्या 9 ते 10 पाकळ्या घेतल्या. त्यामध्ये 1 चमचा जिरे, चवीनुसार मीठ घातलं. थोडंसं पाणी घालून मिक्सरच्या छोट्या भांड्यातनं ह्याचं बारीक वाटण तयार करून घेतलं आणि ते गाळून घेतलं. एकीकडे 3 वाट्या बेसनाच्या पिठामध्ये 1 छोटीशी वाटी तांदळाचं पीठ घातलं. त्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा तिखट, 1 चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा ओवा घातला. यानंतर या पिठामध्ये चवीनुसार मीठ घातलं. 2 मोठे चमचे तेल गरम केलं आणि हे जे तेल आहे ते कडकडीत गरम केलेलं आहे. या तेलाचं या पिठामध्ये मोहन घातलं. सगळीकडनं हे पीठ छान हलवून घेतलं, मिक्स करून घेतलं. त्यानंतर लसणाचं जे आपण वाटण केलेलं होतं ते वाटण यामध्ये घातलं, म्हणजे जे गाळलेलं त्याचं पाणी होतं ते घातलं. त्यानंतर कोमट पाण्याने हे पीठ भिजवून घेतलं. हे छान सगळीकडनं मळून घेतलं. 10 ते 12 मिनटं हे पीठ भिजवून मुरू दिलेलं आहे. त्यानंतर शेव करण्याच्या सोऱ्याला आतून तेल लावलं. त्यामध्ये थोडंसं पीठ टाकून गरम तेलामध्ये सोऱ्याने शेव तयार केली आणि ही शेव तयार करून झाल्यानंतर दोन्ही बाजूनी ही शेव छान तळून घेतली. अशा प्रकारे एक एक करून सगळी शेव तयार करून घेतली. ही शेव चवीला पण खूप छान लागते. ही लसणाची शेव, लसणाचा छान याला वास पण येतो आणि चव पण लागते लसणाची. तुम्हीसुद्धा या दिवाळीला अशा प्रकारे लसूण शेव नक्की करून बघा. सगळ्यांना खूप आवडेल. धन्यवाद.